काळी मान म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स, हॉर्मोनल इम्बॅलन्स, मेद धातू असंतुलन, दोषांचं असंतुलन, त्याचबरोबर मंद अग्नी आणि आमदोष. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण काळी मान, त्यावर आयुर्वेदिक उपाय, पंचकर्म आणि आहार याबद्दल माहिती घेऊयात. काळी मान पार्ट 1 मध्ये आपण कारणं, घरगुती उपाय, त्या संदर्भात करायचे काही ब्लड टेस्ट हे आपण बघितलं. आता आपण हा पार्ट 2 घेऊन आलो आहोत. यामध्ये आपण आयुर्वेदिक उपाय, आहार, पंचकर्म या संदर्भात माहिती घेऊया. काळी मान बरोबर तुमचं त्यामागचं मूळ कारण काय आहे हे आधी आपल्याला शोधावं लागतं. मग यामध्ये प्री डायबिटीस, PCOS, ओबेसिटी, थायरॉइड किंवा स्ट्रेस हे सुद्धा कारण असू शकतं. त्यामुळे मूळ कारण शोधून मग आपण त्यावर उपाययोजना करतो. आयुर्वेदानुसार आपण रसधातू, रक्तधातू किंवा मेदधातू यावर आपण उपाय करतो. आयुर्वेदिक उपचाराचा उद्देश किंवा ट्रीटमेंट गोल्स हे आपण कशा पद्धतीने ठरवतो, तर इन्सुलिन रेझिस्टन्स हा कमी करणे, कफ आणि मेदधातूचं संतुलन करणे, पित्तजन्य पिगमेंटेशन हे कमी करणे, अग्नी सुधारणे, आणि हे जेव्हा सगळं सुधारतं तेव्हा नॅचरलीच त्वचेचा जो नैसर्गिक रंग आहे तो पण उजळायला मदत होते. यामध्ये आपण आरोग्यवर्धिनी वटी, पंचतिक्त घृत गुग्गुळ, महातिक्त घृत, खदिरारिष्ट, कुमारी आसव, महामंजिष्ठादी काढा अशी आपण औषधं इथे वापरू शकतो. त्याचप्रमाणे गुळवेल म्हणजेच गुडूची, आवळा, हरिद्रा, अश्वगंधा, मंजिष्ठा, सारिवा सारखी काही वनस्पती सुद्धा आपण इथे वापरू शकतो. अर्थात मी पुन्हा एकदा सांगते की डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. त्याचबरोबर आपण रसपाचक, रक्तपाचक, मेदपाचक, आमपाचक ही औषधं सुद्धा वापरू शकतो. या औषधांनी होणार आहे काय, तर इन्सुलिन रेझिस्टन्स हा कमी व्हायला मदत होणार आहे. त्यानंतर हॉर्मोनल बॅलन्स होणार आहे, कफ मेद पाचन होणार आहे, आम पाचन होणार आहे आणि रक्त शुद्ध व्हायला मदत होणार आहे, ज्यामुळे पिगमेंटेशन किंवा काळसरपणा हा सुद्धा कमी होणार आहे. आणि या सगळ्यामुळे मेलॅनिन ओव्हर प्रोडक्शन हे नियंत्रित होऊन त्वचेला ग्लो आणायला मदत होणार आहे. काळी मान हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं ओबेसिटी म्हणजे वाढलेलं वजन. आणि यावर आपण आधी बरेच व्हिडिओज केलेले आहेत की ज्यातून तुम्हाला मी आहार मार्गदर्शन, त्यानंतर लाईफस्टाईलमधले चेंजेस, काही आयुर्वेदिक मेडिसिन्स ह्या सगळ्याची माहिती त्या व्हिडिओजमध्ये दिलेली आहे. त्यामुळे हे व्हिडिओज समजा तुम्ही बघितले तरीही तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईल संदर्भात किंवा आहारासंदर्भातली अगदी चांगली माहिती त्यातून मिळेल आणि पुन्हा तुमच्या काळे मानेवर यावर तुम्हाला योग्य उपचार घेता येतील. आयुर्वेदामध्ये एक्सटर्नल उपाय सुद्धा खूप चांगले आहेत. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला उठणं उपटन वापरा हे सांगितलेलं आहे, तसंच वेगवेगळे क्रीम्स आणि ऑइल्स सुद्धा तुम्ही वापरू शकता. म्हणजे मंजिष्ठा, सारिवा, यष्टी असलेलं क्रीम समजा तुम्ही अगदी रेग्युलर वापरलं तर त्याने सुद्धा डिटॅनिंगला किंवा हा डार्कनेस कमी व्हायला चांगली मदत होते. त्याचप्रमाणे सगळ्यात चांगलं आणि सगळ्यांना माहिती असलेलं सौंदर्य प्रसाधन आयुर्वेदातलं म्हणजे कुमकुमादी तेल, याचा सुद्धा खूप चांगला उपयोग होतो आणि टॅनिंग किंवा डार्कनेस कमी चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आयुर्वेदामधील पंचकर्म उपायाने सुद्धा खूप चांगले रिझल्ट मिळतात. म्हणजे याला आपण शरीर शुद्धी क्रियाच म्हणतो, डिटॉक्सिफिकेशन. यामध्ये तुम्ही वमन, विरेचन, बस्ती, उद्वर्तन, शिरोधारा, तक्रधारा हे तुम्ही पंचकर्म करू शकता की ज्यामुळे तुमचा रूट कॉज ह्यावरच उपाय होतो. PCOS, थायरॉइड, ओबेसिटी यासाठी तुम्ही वमन पंचकर्म करू शकता. त्यानंतर हॉर्मोनल इम्बॅलन्स, पित्त यासाठी तुम्ही विरेचन पंचकर्म हे करू शकता. बस्ती हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं पंचकर्म आहे. बस्ती पंचकर्म हे आपण अगदी आपल्या रुटीनमध्ये राहून करू शकतो. त्यामुळे मी हे कायमच सगळ्यांना रेकमेंड करत असते. बस्तीमध्ये आपण स्नेहन, स्वेदन आणि बस्ती म्हणजे मसाज, स्टीम आणि थेरॅप्युटिक एनिमा असं आपल्याला म्हणता येईल. यामध्ये काही काढ्याचे बस्ती असतात किंवा काही तेलाचे बस्ती असतात. काळ्या मानेचं मूळ कारण काय आहे यासाठी जेव्हा आपण बस्ती पंचकर्म करतो तेव्हा आपल्याला रिझल्ट
हे अगदी लवकर मिळतात. पंचकर्म हे केवळ एक डिटॉक्सिफिकेशन नाहीये, तर ते एक तुमच्या शरीराचं रिसेट बटन आहे. यावर सुद्धा मी एक चांगला मोठा व्हिडिओ केलेला आहे, तोही तुम्ही जाऊन नक्की बघा. म्हणजे तुम्हाला पंचकर्मामुळे काय काय फायदे आपल्या शरीराला मिळतात हे समजेल आणि तुम्ही नक्कीच पंचकर्म हे तुमच्या जवळच्या वैद्याकडून करून घ्याल. काळी मान आणि आहारातले बदल हे समजा सांगायचं झालं तर एक तुम्हाला सिक्रेट सांगेन की तुम्ही शुगर ही कमी करा किंवा बंद करा. यामुळे तुमचं मेलॅनिन कंट्रोल होणार आहे, वजन कमी होणार आहे, हॉर्मोनल बॅलन्स होणार आहे आणि अर्थात त्वचेचा रंग सुद्धा उजळणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही तुमच्या काळ्या मानेसाठी काय उपाय करताय हेही सांगा. आणि या आजच्या सांगितलेल्या उपायांपैकी तुम्ही काय करणार आहात किंवा काय करून बघितलंय हे सुद्धा सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.